आज आपण A1 स्वप्नाज किचनमध्ये पाहणार आहोत सुपर कूल समर ड्रिंक्स, गुलाब सरबत आणि फालुदा सरबत। एकदम जबरदस्त टेस्टी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर बनवूया झटपट। आधी आपण गुलाब सरबत। रोज सरबत बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत 8 ते 10 गुलाब। गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आहेत आणि एका बाउलमध्ये 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जवळजवळ 4 ते 5 तासासाठी मी या पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत, म्हणजे गुलाबाचा जो स्वाद आणि रंग असतो तो पाण्यामध्ये उतरतो। आता गुलाबाच्या पाकळ्या छान भिजलेल्या आहेत। आता मी ठेवणार आहे गॅसवर एक भांडं आणि त्यात मी टाकून घेतले आहे जवळजवळ 2 ग्लास पाणी। पाणी थोडेसे गरम झाले की त्याच्यामध्ये टाकून घेऊया भिजलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि जोपर्यंत याचा पूर्ण अर्क आणि रंग पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचे। जे पण माझे व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी शेअर केलेले आहेत, म्हणजेच त्यांना व्हिडिओ खूप आवडतायत म्हणून ते शेअर करतायत, पण ते सबस्क्राइब करायला विसरतायत। यासाठी माझी विनंती आहे की शेअर करण्यासोबत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायची पण आठवण ठेवा। आता गुलाबाच्या पाकळ्या छान उकळलेल्या आहेत आणि पाकळ्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे, म्हणजे त्याचा बराच अर्क पाण्यामध्ये उतरला आहे। जवळजवळ 10 ते 12 मिनिटं या पाकळ्या मी पाण्यामध्ये उकळून घेतल्या। आता या पाकळ्या पाण्यातून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। अशा जाळीने मी ह्या पाकळ्या सगळ्या आता काढून घेणार आहे। पाहिजे तसा रंग याला अजून आलेला नाही आहे, कारण आपल्याला अजून हे आटवायचं आहे आणि याच्यामध्ये काही जिन्नस पण घालायचे आहे, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूच। अशा पद्धतीने मी सर्व पाकळ्या या गाळणीने काढून घेतल्या आहेत, म्हणजे सरबत वेगळे गाळत बसायची गरज नाही, वेळही वाचतो आणि भांडेही खराब होत नाही। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे जवळजवळ 1 वाटी साखर आणि अगदी थोडेसे चिमूटभर मीठ। लिंबाचा रस आपण अगदी शेवटी म्हणजे सरबत बनवतानाच घालायचं आहे, कारण जर यात लिंबाचा रस टाकला तर याच्यात कडवटपणा उतरायची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो लिंबू वेळेवरच टाकायचा। साखर टाकल्यानंतर हे सिरप मी जवळजवळ 10 मिनिटं उकळून घेतले आहे आणि आता तयार झाले आहे एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल रोज सिरप। आता आपण गुलाब सरबत कसे बनवायचे ते पाहूया। यासाठी मी ग्लासमध्ये काही आईस क्यूब टाकून घेतले। तयार झालेले रोज सिरप मी एका वाटीमध्ये गाळणीने गाळून घेतले आहे आणि पहा, कोणताही आर्टिफिशियल कलर न टाकता अगदी सुंदर गुलाब ज्यूस इथे आपला तयार झाला आहे। आता हे सिरप आपण 2 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतो। कडक उन्हाळ्यामध्ये जेव्हा पण थंडगार पेय प्यायचं मन करेल तेव्हा 2 चमचे सिरप टाकून थंडगार पाणी टाकले की आपले मस्त गुलाब सरबत तयार। आता गुलाब सरबत बनवण्यासाठी मी इथे टाकले आहे आईस क्यूब, काळे मीठ, थोडे साधे मीठ आणि लिंबाचा रस। हे सरबत आणखीन रिफ्रेशिंग होण्यासाठी यामध्ये मी टाकून घेणार आहे स्प्राइट किंवा दुसरा कुठल्याही प्रकारचा सोडा यामध्ये तुम्ही टाकू शकता। तयार आहे आपले एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल गुलाब सरबत। आता यापेक्षाही सुपर टेस्टी, क्रीमी आणि रिच सरबत म्हणजे फालुदा सरबत आपण बनवणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कोणते सरबत आवडले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तयार आहे रिफ्रेशिंग गुलाब सरबत। आता आपण पाहूया रिच क्रीमी फालुदा सरबत। याची कन्सिस्टन्सी आपण पाहूया, किती छान रिच आणि क्रीमी याच्यामध्ये ज्या शेवया असतात त्या खूपच सुंदर लागतात। चला तर पटकन रेसिपी सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी घेतले आहे अर्धा लिटर दूध आधी मी तापवून घेतले। हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे, मधून सारखे दूध हलवत राहायचे। आता सगळ्यात आधी यामध्ये जाणार आहे पाव वाटी साखर। साखर टाकून दूध व्यवस्थित मिक्स करून हे थोडे आटवून घ्यायचे आणि आता याला एक क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी वापरले आहे कस्टर्ड पावडर। जवळजवळ 2 चमचे कस्टर्ड पावडर मी इथे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडे दूध टाकून हे पावडर भिजवून घ्यायचे। आता हे तयार झाले आहे कस्टर्ड मिल्क। आता हे मी या दुधामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्या पातेल्यात मला कम्फर्टेबल वाटले नाही म्हणून मी हे दूध आता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते। कस्टर्ड मिल्क टाकल्यानंतर दूध सतत हलवत राहायचे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे शेवई। फालुदामध्ये ज्या शेवया टाकल्या जातात त्या शेवया इथे मी घेतल्या आहेत आणि त्या आपण आता या दुधामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। अर्धी वाटीच्या प्रमाणात मी इथे शेवई घेतलेली आहे आणि या आता दुधात टाकून दूध आटवून घ्यायचं आहे। आता यात जाणार आहे सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे गुलाब सिरप।
आपण जे सुरुवातीला गुलाब सिरप, गुलाबचे सरबत बनवले तेच मी यामध्ये टाकून घेणार आहे. कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर न टाकता अगदी सुंदर हे सिरप तयार होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अर्धी वाटी गुलाब सिरप मी इथे याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता या स्टेपला 10 मिनटं हे दूध चांगले उकळून आटवून घ्यायचं. आता पहा मी याच्यामध्ये हे सिरप टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर किती सुंदर रंग आलेला आहे. खूपच छान रंग दिसतोय. आता यात टाकून घ्यायचे आहे काही ड्राय फ्रूट्स. त्याच्यासाठी मी घेतले आहे काजू, बदाम आणि पिस्तेचे काही काप. याने या फालुदा सरबतचे रिचनेस आणखीनच वाढते. आता हे मी आणखीन 2 मिनटं उकळून घेणार आहे आणि पहा खूप छान दाटसर अशी कन्सिस्टन्सी याला आली आहे. अगदी मार्केटमध्ये जसा फालुदा मिळतो तशीच कन्सिस्टन्सी सेम याला आली आहे. तर तयार झाले आहे आपले फालुदा सरबत. आता याला सर्व कसे करायचे ते आपण पाहूया. यासाठी मी घेतला आहे एक काचेचा ग्लास आणि त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे काही आईस क्यूब. हवं तर 1 चमचा सब्जासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, पण मी इथे स्किप केला आहे. सगळ्यात आधी मी याच्यामध्ये 5 ते 6 आईस क्यूब टाकून घेतलेत आणि आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे तयार आपला फालुदा सरबत. यानंतर इथे मी टाकले आहे काही टूटी फ्रुटी आणि चेरी. हे बिलकुल ऑप्शनल आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केले तरी चालेल. पण मला या शरबतमध्ये टूटी फ्रुटी आणि चेरी खूप आवडते, म्हणून मी याच्यामध्ये ते टाकून घेतलं आहे. शरबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम परफेक्ट तयार झालं आहे आपलं फालुदा सरबत. तर गुलाब सरबत आणि फालुदा सरबत या दोन्हीपैकी कुठले सरबत तुम्हाला जास्त आवडले हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चला तर मिळूया अशीच एक नवी समर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि पाहत रहा A1 स्वप्नाज किचन यूट्यूब चॅनल.